दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, याच अनुषंगाने आपण बोलतो आहोत. आज पंढरपूर तालुक्यामध्ये काही पक्ष प्रवेश होत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रवेश आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रांतिकचे सदस्य आणि युवकचे मोठे पदाधिकारी राज्याचे कल्याणराव काळे आणि समाधान काळे या दोन भावांचा हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सध्या होतो आहे वाडी कोरोली या गावामध्ये. आणि यानंतर भोसे येथे ॲडव्होकेट गणेश पाटील हे सुद्धा हाती कमळ घेत आहेत. आपण बोलतो कल्याणराव काळे यांच्याविषयी. गणेश पाटील किंवा भोसे करकम ह्या भागाविषयी आपल्याला बोलायचं आहे पुढच्या भागामध्ये. कल्याणराव काळे हे पक्ष बदलण्यामध्ये अत्यंत तरबेज मानले जातात. गेल्या काही वर्षांचा आपण जर पंढरपूरच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर काळेंनी सतत पक्ष बदललेले आहेत आणि त्यामुळं त्यांची राजकीय विश्वासार्हता जी आहे ती फार कमी मानली जाते सर्व राजकीय पक्षांमध्ये. ते ज्या पक्षामध्ये जातात त्यांचा गट आहे मोठा पंढरपूर तालुक्यामध्ये. स्वर्गीय वसंतराव काळे हे जेव्हा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष होते त्यांनी चंद्रभागा सहकारीचा कारखाना म्हणजे आपला सहकार शिरोमणी कारखाना जो ओंकार शुगर बाबूराव बोत्रे पाटील यांनी चालवायला घेतलाय तो कारखाना उभा केला. विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. त्या काळात त्यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावोगावी काळे गटाची ताकद वाढवली होती. म्हणजे परिचारक गट जसा फोफावला त्या पद्धतीनं वसंतराव काळे यांनी आपला गट हा संपूर्ण कार्यक्षेत्र असणाऱ्या कारखान्याच्या दोन्ही कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे विस्तारला होता फार. आणि कल्याणराव काळे यांच्यावर फार लहानपणीच सहकार शिरोमणी कारखान्याची जबाबदारी आली चंद्रभागा कारखान्याची, आणि त्यानंतर स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या निधनानंतर या गटाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ते काँग्रेसमध्ये काम करत होते. नंतर त्यांनी काही काळ शिवसेनेमध्ये एक दिवसाकरता ते शिवसेनेमध्ये सुद्धा गेले. परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. परत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. परत अजित पवारांच्या पक्षामध्ये आले. अशा अनेक पक्ष त्यांनी ह्या काळामध्ये मागचा जर त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी बदललेले आहेत. काळे गटाला आमदारकीची प्रचंड आशा आहे, त्यांना वाटत होतं. आणि 2014 मध्ये कल्याणराव काळे यांनी असं विधानसभेला उभारण्याचा प्रयत्न केला होता माढ्यामधून आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये. तेव्हा विठ्ठल परिवार फॉर्मात होता. पंढरपूर मंगळ्यामध्ये स्वर्गीय भारताना भालके हे आमदार होते आणि काळेंनी सुद्धा तो प्रयोग करून पाहिला. तत्पूर्वी झालेली जी 2010ची विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती ती सुद्धा त्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या विरोधामध्ये लढवली होती. तेव्हा ते काँग्रेस पक्षात काम करत होते आणि परत अपक्ष त्यांनी तो अर्ज भरला होता. मात्र विधान परिषदेला त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळावं असं त्यांची इच्छा होती. कारण माढा भागामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात फोफावली होती. सावंत बंधूंचं प्राबल्य त्या भागामध्ये होतं, आहे अजूनही त्या भागात. आणि मग त्यावेळेस कल्याणराव काळे यांनी शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. शिवसेनेत त्यांनी प्रवेशही केला, त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला. मात्र ऐनवेळी तिथून पुन्हा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचं नाव जाहीर झालं. कल्याणराव काळे हे शिवसेनेचा सत्कार स्वीकारून घरी आले वाटेतनं म्हणजे माढा मतदारसंघातनं, आणि त्यांना कळलं की उमेदवारी ही सावंतांना मिळालेली आहे. की दुसऱ्या क्षणी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा संतोष पाटील मला वाटतं जिल्हाध्यक्ष होते काँग्रेसचे, आणि माढ्यामधून काँग्रेसच्या तिकिटावर तेव्हा सगळेच पक्ष स्वतंत्र होते. राष्ट्रवादी स्वतंत्र होती, काँग्रेस, शिवसेना स्वतंत्र, भाजप स्वतंत्र. आणि कल्याणराव काळे यांनी एका दिवसामध्ये पुन्हा स्वग्रही परतले, निवडणूक लढवली, पराभूत झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप लक्ष केंद्रित केलं होतं. त्यावेळेस समविचारी आघाडीची स्थापना केली होती आणि मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता त्यांनी आणली होती. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक असा होता त्यावेळेस की भाजप सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक कारखानदार असतील किंवा मोठे नेते असतील त्यांना आपल्या पक्षात घ्यायची त्यांची चढाओढ सुरू होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस कल्याणराव काळे यांनी वाडी कोरोलीमध्येच कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कसे बसे तिथं ते 1-1.5 वर्ष राहिले. स्वर्गीय भारताना भालके यांचं निधन झालं आणि पंढरपूर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली
आणि त्यावेळेस भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तेव्हा संयुक्त राष्ट्रवादी एकत्रच राष्ट्रवादी, तेव्हा राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली. अजितदादा, शरद पवार हे सगळे सतत पंढरपूरमध्ये येत होते त्यावेळेस. तेव्हा कल्याणराव काळे यांनी, आणि राज्यात सुद्धा सत्तांतर म्हणजे 2019ला जरी बहुमत त्यावेळेस भाजप शिवसेनेचं असलं तरी सुद्धा शिवसेनेनं भाजपची साथ सोडून तेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली होती आणि सत्ता तेव्हा उद्धव ठाकरे यांची होती, मुख्यमंत्री होते. तेव्हा कल्याणराव काळे यांनी सत्तेबरोबर जायचं म्हणून भाजपला सोडलं आणि ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यातून बसले. भगीरथ भालके यांच्या प्रचारात ते गुंतले. त्यावेळी स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा मोठे नेते सगळे, बऱ्यापैकी सगळे त्यांच्याकडे खासदार हे सगळे जाऊन भेटले होते कल्याणरावांनी पक्ष प्रवेश करू नये, म्हणजे भाजप सोडू नये याकरता. मात्र काळेंनी पक्ष सोडला आणि ते राष्ट्रवादीमध्ये आले. पुढं काही काळानंतर त्यांचे मतभेद झाले. परत त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली आणि अजितदादा जेव्हा स्वतंत्र राष्ट्रवादी त्यांनी स्थापन केली किंवा राष्ट्रवादी फोडली शरद पवार यांची, तेव्हा ते सत्तेबरोबर जायचं म्हणून अजितदादांबरोबर आले. अजितदादांच्या पक्षाचे ते प्रांतिक सदस्य म्हणून ते काम करतायत, म्हणजे राज्याच्या कार्यकारिणीवर ते काम करतायत. त्यांचे भाऊ समाधान काळे हे सुद्धा युवकला किंवा याच्यामध्ये ते राज्याच्या लेवलला ते काम करतात. मात्र आता ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. ह्याचं कारण असं आहे की त्यांना वाखरी गटातून कल्याणराव काळे यांच्या वहिनी आणि समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना वाटत होतं की अजित पवार यांच्या पक्षाची, म्हणजे आपण एवढे पक्षाचे पदाधिकारी आहोत, त्यांनी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका घेतल्या होत्या, पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी लढणार वगैरे सगळं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र 2 राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकत्रित लढतायत. शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्यातले मतभेद दूर ठेवून जिल्हा परिषद निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेशन केलंय. अशा परिस्थितीमध्ये सगळे अधिकार जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अभिजित पाटील आणि जे काळे यांचे विरोधक आहेत त्यांच्या हाती सगळी सूत्रं गेली या निवडणुकीची. आणि कल्याणराव काळे यांना लक्षात आलं होतं की आता हे अभिजित पाटील आपल्याला उमेदवारी देण्याची शक्यता फार कमी आहे. तसं अभिजित पाटील यांनी सांगितलं की त्यांनी उमेदवारी मागितली असती, मला एबी फॉर्म मागितला असता मी दिला असता. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि कल्याणराव काळे यांनी भाजपशी संपर्क साधला, भाजपने त्यांच्या संपर्क साधला. पालकमंत्री जयकुमार गोरे हे सध्या बेरजेचं राजकारण करतात. नगर परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी अन्य पक्षातले अनेक नेते आपल्या पक्षात आणले होते. महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ऐनवेळी अनेक नेते आपल्या पक्षात आणले. यश मिळवलंय सगळीकडे त्यांनी. जिथं पराजय झालेला आहे तिथं पण सदस्य जास्त आलेले आहेत. काही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या जागाही ते हारलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये बेरजेचं राजकारण करताना सुरुवात तर झाली जिल्हा परिषदची, आत्ताच अर्ज भरून झालेत, उमेदवारी अर्ज मागायची अजून मुदत आहे. या कालामध्येच भाजपने आपला इनकमिंग सुरू केलं आणि कल्याणराव काळे, समाधान काळे यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी तर कालच जाहीर करून टाकली मोनिका काळे यांची भाजपच्या चिन्हावर वाखरी गटातून आणि भोसेमधून ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लताई पाटील यांची. आता काळे हे पुन्हा भाजपमध्ये, म्हणजे मागं भाजपमध्ये होते, आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवास सुरू करतायत. कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी कारखाना जो आहे तो त्यांनी बोत्रे पाटील यांना चालवायला दिलेला आहे. त्यामुळे ते कारखानदारीमधून थोडेसे मुक्त आहेत. त्यामुळे त्यांना मुक्त हस्ते राजकारण करायचंय. आता ते भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांच्या बंधूंच्या पत्नी ह्या आता वाखरी गटातून निवडणूक लढत आहेत. त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यांना वाटतं की त्या भागामध्ये त्यांचं गाव सवाडी करून त्याच गटामध्ये त्यांना वाटतं की आपल्याला विजय मिळेल, म्हणून त्यांनी आता भाजपच्या चिन्हावरती तिथं निवडणूक लढत आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. दुसरीकडं भोशात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. गणेश पाटील यांच्या मातोश्री त्याही भाजपमध्ये आलेल्या आहेत. त्यांनाही भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. कल्याणराव काळे यांचे इतके पक्ष झालेले आहेत की जेव्हा ते भाजपमध्ये जाणार असं काल त्यांनी जाहीर केलं, चर्चा सुरू झाल्या, भाजपच्या वतीनं त्यांना घरात त्यांच्या एबी फॉर्म देण्यात आला, तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा टीकाही सुरू झाली की काळे किती पक्ष बदलणार, लोक कपडे कसे बदलतात तसे काळे पक्ष बदलतात. आणि हा जो भाग आहे हा शरद पवार, अजित पवार यांना मानणारा भाग आहे. लोकसभेला दिसून आलेला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बरंचसं चित्र याबाबतचं स्पष्ट झालेलं आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आता काळे हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते भाजपमध्ये जात आहेत. त्यांच्या घरातच त्यांना उमेदवारी हवी होती, त्याकरता म्हणून त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि भाजपचा झेंडा आपल्या
खांद्यावर घेतलेला आहे. ते त्यांची जी भाजपमधली आता ही दुसरी विनिंग आहे आणि या विनिंग करता त्यांची दुसरी जी विनिंग सुरू होते त्याकरता त्यांना शुभेच्छा. मात्र काळ्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा ही सध्या उपरोधात्मक सुद्धा अनेक जण करताना दिसतात. नमस्कार.